श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो. वृषभ राशीच्या जातकांसाठी आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आयुष्यात काही बदल असे असतात जे अचानक समोर येत नाहीत. ते आधी छोट्या छोट्या संकेतामधून आपल्याला जाणवू लागतात. गेल्या काही दिवसांपासून जर तुमच्या मनात एखादा प्रश्न वारंवार येत असेल, एखाद्या निर्णयाबद्दल संभ्रम वाटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल जाणवत असेल, तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी खास असू शकतो. वृषभ राशीच्या मित्रांनो, तुमचा स्वभाव शांत आहे. तुम्ही कोणावर सहज विश्वास ठेवत नाही आणि एखादा निर्णय घेतला की त्यावर ठाम राहता. पण येणाऱ्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. कारण काही संकेत असे असतात जे आपण दुर्लक्षित करतो आणि नंतर याचा अर्थ समजतो. आजच्या या राशी संदेशामध्ये आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या जीवनात कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, कोणते जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात, कोणत्या निर्णयामध्ये सावध विचार करणे आवश्यक आहे आणि स्वामींचा तुमच्यासाठी कोणता विशेष संदेश आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत एक छोटासा आध्यात्मिक उपाय जो मनाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया वृषभ राशीच्या या विशेष संदेशाला. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ स्वतःच्या निर्णयांकडे पुन्हा पाहण्याचा असू शकतो. पहिला संकेत, जुन्या गोष्टींचा पुन्हा विचार. काही जुने निर्णय, जुनी कामे किंवा अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकतात. कधी कधी आयुष्यात आपल्याला मागे घेऊन जाते कारण तिथे काही शिकण्यासारखे राहिलेले असते. म्हणून घाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरा संकेत, कामाच्या ठिकाणी बदलांची जाणीव. वृषभ राशीचे लोक मेहनती आणि जबाबदार असतात, परंतु काही वेळा तुमच्या मेहनतीकडे अपेक्षेप्रमाणे लक्ष दिले जात नाही असे तुम्हाला वाटू शकते. अशा वेळी निराश होण्यापेक्षा आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवा. कारण शांतपणे केलेली मेहनत अनेकदा उशिरा का होईना पण परिणाम दाखवते. तिसरा संकेत, आर्थिक बाबतीत सावधपणा. पैशांच्या बाबतीत हा काळ नियोजन करण्याचा आहे. गरजेपेक्षा जास्त खर्च, भावनेच्या भरात घेतलेला निर्णय किंवा कोणावरही पूर्ण विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे टाळणे योग्य ठरेल. लक्षात ठेवा, पैसा कमवण्याइतकेच त्याचे योग्य नियोजन करणेही महत्त्वाचे असते. चौथा संकेत, एक नवीन संधी समोर येण्याची शक्यता. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना नवीन कल्पना, नवीन काम किंवा नवीन मार्ग दिसू शकतो. सुरुवातीला ही गोष्ट छोटी वाटेल, पण तिच्यामध्ये पुढे जाण्याची संधी दडलेली असू शकते. पाचवा संकेत आहे मनातील संभ्रम. काही दिवसांपासून मनात अनेक विचार सुरू असतील तर स्वतःला थोडा वेळ द्या. प्रत्येक उत्तर लगेच मिळत नाही. कधी कधी शांत राहिल्यावर योग्य दिशा दिसते. सहावा संकेत, विश्वास आणि नातेसंबंध. तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद वाढवा. मनात साठवून ठेवलेल्या गोष्टी योग्य वेळी बोलल्यास गैरसमज दूर होऊ शकतात. सातवा संकेत, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास. वृषभ राशीच्या लोकांची एक मोठी ताकद म्हणजे त्यांचा संयम. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हळूहळू पुढे जाण्याची क्षमता तुमच्यात आहे. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांसाठी नातेसंबंध आणि भावनांशी संबंधित काही महत्त्वाचे संदेश. वृषभ राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण त्यांच्या मनात अनेक भावना दडलेल्या असतात. ते प्रत्येक नातं मनापासून जपतात, मात्र जेव्हा मन दुखावले जाते तेव्हा त्या भावना व्यक्त करण्याऐवजी ते अनेकदा शांत राहणे पसंत करतात आणि याच शांततेमध्ये कधीकधी गैरसमज निर्माण होऊ शकतो. आठवा संकेत, मनातील गोष्टी व्यक्त करण्याची वेळ. जर एखाद्या जवळच्या व्यक्तीशी काही दिवसांपासून अंतर जाणवत असेल तर मनात प्रश्न ठेवण्यापेक्षा शांतपणे संवाद साधणे महत्त्वाचे ठरू शकते. कारण काही नाती तुटत नाहीत, फक्त संवाद कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर निर्माण होते. नववा संकेत, जुन्या आठवणींचा प्रभाव. काही वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ शकतात. एखादी जुनी व्यक्ती, जुना अनुभव, जुना निर्णय पुन्हा मनात येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, भूतकाळातून शिकायचे असते, त्यामध्ये अडकून राहायचे नसते. दहावा संकेत आहे कुटुंबातील जबाबदाऱ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज भासू शकते. तुमची शांत आणि समजूतदार वागणे घरातील वातावरण सकारात्मक ठेवू शकते. अकरावा संकेत, स्वतःच्या मनाची काळजी. वृषभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही इतरांसाठी खूप विचार करता पण स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करता. कधीकधी स्वतःसाठी वेळ काढणे, शांत बसणे आणि सकारात्मक विचार करणे आवश्यक असते. मित्रांनो, आता पुढे जाणून घेणार आहोत या राशीच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग. 14 जुलैच्या दिवशी कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि स्वामी समर्थांच्या कृपेने कोणता सकारात्मक संदेश तुमच्यासाठी आहे. आता आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांसाठी काही महत्त्वाचे सावधगिरीचे संकेत. लक्षात ठेवा, सावध राहणे म्हणजे घाबरणे नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे होय. पहिला महत्त्वाचा संदेश, घाईघाईने निर्णय घेऊ नका. वृषभ राशीचे लोक एकदा एखादी गोष्ट ठरवली की मागे हटत नाहीत.
ही तुमची ताकद आहे, पण काही वेळा परिस्थिती बदलते आणि त्यानुसार विचार बदलणे देखील आवश्यक असते. म्हणून 14 जुलैच्या काळात कोणताही मोठा निर्णय घेताना प्रत्येक बाजू समजून घ्या. दुसरा संदेश, कोणावरही विश्वास ठेवताना विचार करा. तुमचा स्वभाव मनापासून नाती जपण्याचा आहे, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखीच विचार करेल असे नाही. म्हणून तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकासोबत शेअर करण्यापूर्वी विचार करणे योग्य ठरेल. तिसरा संदेश आहे, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. काही वेळा परिस्थितीपेक्षा आपल्या मनातील भीतीच मोठी होते. एकाच विचाराचा वारंवार विचार केल्याने मन थकते. अशा वेळी स्वतःला सकारात्मक गोष्टीमध्ये गुंतवणे महत्त्वाचे आहे. चौथा संदेश आहे, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यस्त जीवनशैलीमध्ये स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य विश्रांती, संतुलित आहार आणि मन शांत ठेवण्याच्या सवयी उपयोगी ठरू शकतात. पाचवा संदेश, जुन्या चुका पुन्हा करू नका. जीवन आपल्याला प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकवत असते. मागील अनुभवांचा उपयोग करा आणि नवीन निर्णय अधिक विचारपूर्वक घ्या. मित्रांनो, वृषभ राशीसाठी हा काळ स्वतःला मजबूत करण्याचा आहे. काही बदल तुमच्या आयुष्यात नवीन शिकवण घेऊन येऊ शकतात, पण लक्षात ठेवा, प्रत्येक बदलामध्ये एक नवीन संधी लपलेली असते. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीसाठी खास आध्यात्मिक संदेश. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनात कितीही जबाबदाऱ्या असल्या, कितीही प्रश्न असले तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्याच्या मनात श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्माची शक्ती असते त्याला योग्य मार्ग नक्की मिळतो. स्वामी समर्थांचा संदेश असा आहे, परिस्थिती बदलण्याआधी अनेकदा आपला विचार बदलण्याची वेळ येते. कधीकधी आपल्याला वाटते की मार्ग बंद झाले आहेत, पण त्याच वेळी नवीन दिशा तयार होत असते. वृषभ राशीच्या मित्रांनो, तुमच्यामध्ये एक विशेष गुण आहे. तुम्ही शांतपणे मेहनत करता आणि वेळ आल्यावर तुमची क्षमता दाखवता. म्हणून इतरांच्या बोलण्यामुळे किंवा तात्पुरत्या अडचणींमुळे स्वतःवरचा विश्वास कमी करू नका. आजचा आध्यात्मिक संदेश आहे, सकाळी काही क्षण शांत बसून स्वामी समर्थांचे स्मरण करा. मनातील चिंता कमी करण्यासाठी सकारात्मक विचार करा. ज्याच्याबद्दल मनात राग किंवा दुःख आहे त्यांना क्षमा करण्याचा प्रयत्न करा, कारण मन हलके झाले की जीवनातील अनेक गोष्टी स्पष्ट दिसू लागतात. वृषभ राशीसाठी छोटासा उपाय, स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला मदत करण्याचा संकल्प करा. चांगले विचार आणि चांगली कर्मे ही जीवनातील खरी सकारात्मक ऊर्जा असते. मित्रांनो, जर तुम्ही वृषभ राशीचे असाल आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा संदेश आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा. तुमच्या जीवनात शांती, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा नांदो.